आज आपण बनवणार आहोत वालाच्या शेंगाची भाजी। सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। त्यानंतर मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडली की जिरं, लगेच मिरच्या टाकायच्या आहेत आणि कुटून घेतलेलं लसूण टाकायचं आहे। त्यानंतर धुवून घेतलेल्या वालाची शेंगा आपण तेलामध्ये थोडंसं फ्राय करणार आहोत। आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं। ज्या खलबत्त्यामध्ये आपण लसूण कुटलं होतं त्यात थोडंसं पाणी टाकून भाजी सोडायचं आहे, म्हणजे तो मिसळून घेतला जातो। आणि आता छान मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून वाफ निघू द्यायची। बारीकवर मस्त ही भाजी शिजू द्यायची आहे। अधूनमधून थोडंसं चेक करायचं आहे, हलवून घ्यायचं आहे, भाजी छान शिजते। पुन्हा झाकण ठेवायचं आहे, भाजी छान वाफेवर शिजणार आहे। भाजी चेक करणार आहे आपण आता बघू शकता भाजीचं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि आपली वालाची शेंगाची भाजी तयार आहे। तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।